नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 105. भक्तियोग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आजचा आपला 12व्या अध्यायाचा शेवटचा भाग. असे काहीच गुण आता राहिलेत ज्याबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मात्र हे सगळे गुण नेमके आपल्याला काय शिकवतात याबद्दल आज थोडे बोलूया. चला मग एपिसोडला सुरुवात करूया. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. हा या अध्यायातील 20वा श्लोक म्हणजे शेवटचा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवतात आणि मला आपले परम ध्येय मानून माझ्याप्रती समर्पित असतात ते मला अत्यंत प्रिय असतात. मागच्या भागात श्रीकृष्ण म्हणतात की मला प्रिय असलेले भक्त आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा मनाला त्रास करून घेत नाहीत. हा भक्त तटस्थ किंवा इम्पार्शियल कसा राहू शकतो हे ते सांगतात. डिटॅचमेंट किंवा वैराग्य आणि समतोल किंवा इक्वॅनिमिटी यांची मैत्री आपल्याला जास्ती फायद्याची ठरेल, कारण ही मैत्री मनःशांती देईल असे पण आपण बोललो. आज 19व्या श्लोकात भगवंतांच्या प्रिय भक्तात कोणते गुण असावे याबद्दल जाणून घेऊया. एक खरा भक्त तुल्य निंदा स्तुतीरसतो, म्हणजे स्तुती आणि दोष यात समता दर्शवतो. आपल्या हातातून चूक घडली असेल तर हा भक्त ती चूक मान्य करतो. तसेच काहीतरी आपल्यामुळे चांगले घडले असले तर त्या गोष्टीचा गाजावाजा करत नाही. हा भक्त मौनी किंवा मौन करतो. मौन म्हणजे सहसा आपण गप्प बसतो, पण इथे मौनी ह्याचा अर्थ जरासा वेगळा आहे. हा भक्त कमी बोलतो, कारण काही घडले की हा भक्त पूर्णपणे आत्मचिंतन करतो. चुकांवर आपले ध्यान समर्पित करतो. या भक्तात एक अवेअरनेस असतो आणि हीच जाणीव किती महत्वाची हे काही वेगळे सांगायला नको. हा भक्त संतुष्ट किंवा समाधानी असतो, कारण त्याच्या प्रत्येक कृतीमागे एकच विचार असतो. आपले हे काम आपल्या धर्माचा भाग आहे आणि आपण हे सगळे भगवंतांसाठी करत आहोत. असे असल्यास कुठल्याही गोष्टीची आसक्ती किंवा अटॅचमेंट या भक्ताला वाटत नाही. या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी या मार्गावर प्रामाणिकपणे चालतो, या गुणांना अंमलात आणतो, तो माझ्यासाठी माझा प्रिय भक्त. तर असे हे 39 असे गुण जे एका भक्ताला परमात्म्याच्या जवळ नेतील. हे सगळे गुण ऐकून तुम्हाला वाटेल की हे सगळं मला शक्य नाही, म्हणजे दुसरी व्यक्ती चुका करत बसेल आणि मला मात्र त्रास झाला तरी मी काहीच करायचे नाही, असे वाटणे साहजिक आहे. पण इंग्रजीत एक म्हण आहे, हेट द सिन नॉट द सिनर, म्हणजे पापाचा द्वेष करा, पाप करणाऱ्याचा नाही. धर्माच्या मार्गावर चालत असताना अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत ज्या सहजपटणे शक्य नाही, कारण या भौतिक जगात राहून लोकांचे स्वभाव बघून आपण स्वतः आपली काळजी घ्यायला शिकतो. आणि म्हणून हे सगळे गुण आपल्यात असले तरी त्यांना आचरणात आणणे जरा कठीण आहे. म्हणून एखाद्या माणसाने केलेली वाईट कृती आणि त्याची त्याला शिक्षा होणे हे साहजिक आहे. मात्र या व्यक्तीने असे वागणे योग्य नाही आणि दुसऱ्या कोणी असे केल्यास त्याला देखील शिक्षा होईल, हेच तर अंमलात आणायचे आहे. करप्शन किंवा भ्रष्टाचार चलता है ॲटिट्यूड
आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, या सगळ्या वागणुकीने आपणच स्वतःवर दुःखाचे पांघरूण ओढले आहे. आणि या कलियुगात शिक्षा चांगल्या व्यक्तींना पण भोगावी लागते, हे काही वेगळे सांगायला नको. आजूबाजूच्या गोष्टींचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून काय काय करावे, हेच तर गीता आपल्याला शिकवत आली आहे. तुम्ही केलेल्या कृती, या कृतींमागचा हेतू एवढेच महत्त्वाचे आहे. आणि हे लक्षात ठेवणे सोपे की अवघड, हे तुमचे तुम्हालाच कळेल. 12व्या अध्यायाचा अभ्यास आपला इथेच थांबतो. आता वळूया 13व्या अध्यायाकडे. याकरता भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.